नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला घटक आहे घडी, घाला व उलगडा। या घटकामध्ये आपल्याला दिलेला जो आकार असेल, आकृती असेल, तर त्या कागदाची, त्या आकाराची आपल्याला प्रथमतः घडी घालायची असते आणि घडी घातल्याच्या नंतर आपल्याला तो कागद उलगडायचा असतो आणि त्यानुसार कोणती आकृती दिसेल हे आपल्याला सांगायचे। प्रश्न क्रमांक 47 पासून आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। तर यामध्ये याची अशा पद्धतीने घडी घातली, नंतर परत हा भाग वरती नेऊन अशी घडी झाली आणि अशी काप केली। म्हणजेच या आकृतीमध्ये जर आपल्याला घडी जेव्हा उघडेल आपली, तर हा जो भाग आहे इकडला अशा पद्धतीनं, त्यानंतर हा जो आपल्याला भाग दिसतोय, हा भाग असा थोडासा या ठिकाणी मध्ये असा आणि परत अशा पद्धतीने येईल आणि या भागात सुद्धा असे। त्यानंतर हा जो भाग आहे तो असा वर आणि परत असा वर जाईल इथं मध्यभागी आणि इथं गेल्यानंतर हा जो वर जाणार आहे, तर अशा पद्धतीची एक आकृती आपल्याला याच्यामध्ये दिसेल। आणि आपण जेव्हा हे पूर्ण आकृत्या पाहू तर पर्याय क्रमांक सी मध्ये अशा प्रकारची घडी आपल्याला उलगडताना दिसेल। या आकृतीमध्ये सुद्धा हा जो भाग आहे, या भागाप्रमाणेच खालचा जो भाग दिसणार आहे आपल्याला, तर तो असा आपल्याला थोडासा अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल आणि नंतर पुन्हा हा जो भाग आहे, हा भाग आल्यानंतर परत असा भाग, म्हणजे प्रत्येक बाजूकडून जो भाग येणार आहे तो अशा पद्धतीनं असा दिसेल। आणि हे जे त्रिकोण आहेत, हे त्रिकोण, आणि मग परत अशा पद्धतीनं या बाजूला ती घडी आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं ही आकृती आपल्याला दिसेल। म्हणजे जेव्हा आपण संपूर्ण ज्या आकृत्या आहेत त्या जेव्हा पाहू, तर त्या आकृत्यामध्ये आपल्याला तो या ठिकाणी चौकोनाप्रमाणे आकार, हे काप, तर पर्याय क्रमांक बी प्रमाणे तो आकार आपल्याला दिसेल। जेव्हा प्रश्न क्रमांक आपण 49 पाहू, तर 49 मध्ये आपल्याला हे जे काप आहेत, हे आपल्याला जे काप दिलेले आहेत अशा पद्धतीनं वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीनं दिसून येईल। आणि हाच जो आकार आहे तो खाली, आणि या बाजूला हा भाग जो आहे तो रंगवलेला, कारण जेव्हा आपण घडी उघडू तेव्हा दोन्ही बाजूचा जो असा भाग आहे तो आपल्याला रंगवलेला, म्हणजे हा पूर्ण अशा पद्धतीची आकृती आपल्याला दिसेल। आणि ती आपल्याला सर्व जेव्हा पर्याय पाहू तेव्हा पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसेल। या आकृतीमध्ये आपल्याला हा जो गोल आहे, हा संपूर्ण बाजूनं असा पूर्ण होईल। त्यानंतर हा जो भाग आहे, हाच भाग प्रत्येक ठिकाणी अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसेल। तो भाग असा असेल अशा पद्धतीनं। त्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला दिसताना तो असा दिसेल, थोड्या अशा पद्धतीनं। म्हणजे अशा स्वरूपाची जी आकृती आहे, इकडून अशी ही आणि ही अशी, अशा पद्धतीची आकृती, म्हणजे पर्याय क्रमांक
आपल्याला डी मध्ये ती आकृती दिसेल. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 51 कडे आपण जाऊया. तर 51 मध्ये आपल्याला या कागदाच्या ज्या घड्या घातलेल्या आहेत त्या कागदाच्या घड्यामध्ये आपल्याला असं दिसत आहे ही बाजू आणि मधली बाजू, म्हणजे मधल्या बाजूला आपल्याला आणि खालच्या बाजूला सुद्धा अशा षटकोनाप्रमाणे तो आकार दिसेल. आणि हे जे टिंब आपल्याला दिलेले आहेत ते टिंब चारही बाजूला आपल्याला होतील आणि प्रत्येक बाजूला असा एक कोपराप्रमाणे आकार येईल. त्यानंतर हा जो कोपरा आहे हा कोपरा या ठिकाणी जोडल्या जाईल असं. आणि ही घडी आहे, हा जो आकार आहे, अशा पद्धतीने आपल्याला ती आकृती दिसून येईल. म्हणून हे जर पूर्ण आकृती आपण जर पाहिल्या तर पर्याय क्रमांक सी मध्ये तो आपल्याला जो आकार आहे तो आपल्याला दिसून येत आहे, कारण ह्या कोपऱ्यामध्ये. प्रश्न क्रमांक 52 कडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 52 मध्ये आपल्याला जो आकार दिलेला आहे त्या आकारामध्ये या बाजूला अशा पद्धतीचा आकार, असा आणि असा आकार दिसत आहे अशा पद्धतीने. आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे ते हे जे आपल्याला दिलेलं आहे ह्या बाजू हा जो आकार आहे हा प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला असा दिसून येणार आहे. म्हणजे प्रत्येक याच्यात दोन ज्या आहेत दोन रेषा आपल्याला अशा दिसून येतील. आणि मग जेव्हा तो जो आकार आहे तो जो तयार होईल, आता आपण इथं जेव्हा आकार काढतोय त्याच्यात थोड्याफार प्रमाणात कमी जास्त आपल्याला आकृती दिसेल, परंतु आपण याचं व्यवस्थित जर पाहिलं तर आपल्याला पर्याय क्रमांक सी प्रमाणे आकृती आपल्याला दिसून येईल. हा जो आकार आपण या ठिकाणी पाहतो तोच आकार पूर्ण भागामध्ये प्रश्न क्रमांक 53 मधला आकृती पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की हाच आकार प्रत्येक बाजूला आपल्याला दिसून येईल. म्हणजेच जेव्हा आपण हा जो आकार यामध्ये काढू तर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं हा इथं मुडपलेली आहे. म्हणजेच ही जेव्हा आकृती अशी मुडपेल तेव्हा तो जो आकार आहे तो पूर्ण वर्तुळ येईल आणि त्याच्यामध्ये हा भाग फक्त हीच आकृती आपल्याला अशी या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये तो आपल्याला आकार दिसेल, कारण ह्या ज्या रेषा आपल्याला दाखवल्या आहेत त्या घडीच्या रेषा आहेत. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 54 पाहू. 54 मध्ये आपल्याला हा आकार दाखवलेला आहे. म्हणजे दुसरा आकार जो येईल त्या आकारामध्ये अशा पद्धतीनं खाली आकार येईल आणि हा जो आलेला आकार आहे तो अशा स्वरूपाचा आकार दिसेल. आणि या ठिकाणी कट सारखं जे चिन्ह आपल्याला दिसत आहे तर हे चिन्ह असं होईल, परत असं अशाच पद्धतीनं मध्ये सुद्धा तो कट आपल्याला दिसेल घडी घातलेल्या. म्हणजे जेव्हा आपण हा जो आकार या रेषेच्या इथं पाहू तर तो आकार अशा पद्धतीने दिसेल. म्हणजे तो पर्याय क्रमांक 1 प्रमाणे आपल्याला ते जी आकृती आहे ती दिसेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55 मध्ये आपल्याला हाच समान आकार चारही बाजूला आपल्याला दिसून येईल. म्हणजे जेव्हा आपण हे थोडा
या ठिकाणी सुद्धा आणि त्यांनी दिलेल्या घडीच्या प्रमाणे हा जो आकार आहे हा असा सुद्धा काप आपल्याला दिसून येईल. म्हणजे आपण जर संपूर्ण आकृत्यांचं निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला असा आकार आपल्याला दिसून येईल घडी उलटल्यानंतर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 कडे आपण जाऊया. तर 56 मध्ये आपल्याला हा जो आकार आहे हा आकार या कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीनं वरच्या बाजूला थोडासा आणि हा जो टर्न घेतलेला आहे असा जो आकार आहे तो आकार अशा पद्धतीने दिसून येईल. आणि हा जो छोटा वर्तुळ आहे तो या ठिकाणी पूर्ण होईल. म्हणजे ही मधली रेष न येता त्याची घडी आपल्याला घातलेली तो आकार दिसेल. म्हणजे तो पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला दिसून येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 57 पाहू. 57 मध्ये या 4 आपल्याला रेष हे घडी घातल्यानंतर 1 2 3 4 अर्धे आहेत. म्हणजेच प्रत्येक बाजूला हा जेव्हा पूर्ण चौकोन या ठिकाणी असा पूर्ण होईल असं, तर प्रत्येक बाजूला 4 म्हणजे या बाजूला सुद्धा आणि या बाजूला सुद्धा अशा आपल्याला आकार दिसतील. म्हणजेच जेव्हा आपण कागदाची घडी उघडू तर अशा पद्धतीचा आकार आकृतीचा आपल्याला दिसून येईल. म्हणजे आपण जर सर्व आकृत्यांचं निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक डी मध्ये अशी घडी आपल्याला दिसून येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 आपण पाहू. तर 58 मध्ये आपल्याला ही जी घडी घातलेली आहे त्या घडीमध्ये त्रिकोण आणि वर्तुळाचं चिन्ह आहे. म्हणजे हेच जे चिन्ह आहेत हे प्रत्येक बाजूला दिसतील. फक्त काय होईल, जेव्हा आपण हा आकार काढू तेव्हा याची जी दिशा आहे ती अशा स्वरूपाची दिशा बदलताना आपल्याला दिसून येईल. म्हणजेच अशा स्वरूपाचा आकार दिसेल. आणि सर्व जे पर्याय आपण जर पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की पर्याय क्रमांक सी मध्ये हा आकार आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 59 पाहू. प्रश्न क्रमांक 59 मध्ये हा आकार आपल्याला घडी घालून दिलेला आहे. म्हणजे चारही बाजूला हा आकार आपल्याला दिसेल. तर तो जो आकार आहे तो अशा पद्धतीने होईल. खालच्या बाजूला सुद्धा आणि असा तो आकार आपल्याला दिसेल. आणि हा भाग जो आहे ती घडी घातल्यानंतर असा रंगवलेला आपल्याला जो आहे तो दिसून येईल. म्हणजेच आपण जर पूर्ण आकृती आपण जेव्हा पाहू तर तेव्हा पर्याय क्रमांक डी मध्ये हा आकार आपल्याला असा दिसून येईल. म्हणजे घडी उलगडल्यानंतर असा आकार आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपण जरी ह्या आकृत्या पाहिल्या आणि एवढ्या घड्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत, जेव्हा हा जो पूर्ण आकृतीचा भाग आपण जेव्हा घडी याची उलगडू तर तेव्हा आपल्याला ह्या 3 आहेत. म्हणजेच 3 आणि 3 6 प्रत्येक याच्यामध्ये अशा 6 आकार अशा पद्धतीनं 6 म्हणजे ह्या वरच्या बाजूला 3 आणि ह्या खालच्या बाजूला 3 अशा पद्धतीनं सर्वत्र आपल्याला ते गोल जे आहेत ते आपल्याला आढळून येतील. म्हणजे आपण जर सर्व आकृत्या अशा पाहिल्या तर आपल्याला पर्याय क्रमांक बी प्रमाणे त्याचा आकार होताना दिसून येईल. तर
आजच्या या घटकामध्ये आपण घडी घाला व उलगडा याची माहिती घेतली. याचा विद्यार्थ्यांनी अधिक सराव करावा जेणेकरून हा घटक समजणे सोपा जाईल. धन्यवाद.